हाय हॅलो सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप जास्तीचं स्वागत आहे. तर आता सध्या खूप दिवस झालं फ्री म्हणजे इकडं फिर तिकडं फिर, गावावरनं आले, गावाला गेले तरी माझ्या लक्षात हेच होतं की माझं काम आहे, गेले की मला कामाला लागायलाच लागेल. तिकडं गेलं तरी मला करमत नाही, कारण कामाची एवढी सवय लागलेली आहे. आणि आले रिटर्न की एवढा लोड पडला आहे कामाचा, कारण साधारण 5-6 दिवस मी फिरले इकडे इकडे. आणि असं आल्यानंतर मग लागले कामाला. आता खूप जास्तीचा लोड आहे आणि माहिती नाही आहे मी कधी कधी कसं कसं कंप्लीट करेल. तर जसं आज सकाळी 11 वाजता बसलेली आणि 3 वाजेपर्यंत तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज कंप्लीट केले. ॲक्च्युली हा ब्लाऊज आहे ना, ह्याचा जो हे आहे ना, तो मी आधीच रेडी करून ठेवला होता, त्यामुळे हा पटकीनं झाला, त्याला वेळ गेला असता. तर हा कॉटनचा ब्लाऊज आहे, 2x2चा ब्लाऊज पीस आहे. आणि 2x2 ब्लाऊज पिसावरती आपण हा जो आहे साडीमधनं फॅब्रिक असतं ना, त्याचं वेल करून लावलेलं आहे आणि त्याच्यावरती छान असे मोती लावलेले आहेत. कारण कस्टमर जे आहे त्यांना सिम्पल ब्लाऊज नको होता. त्यांचं होतं की ताई थोडंसं वेगळं लुक आलं पाहिजे आणि कॉटनची साडी आहे, त्यामुळे त्यांनी हा त्याच्यातला ब्लाऊज पीस स्टिच केला नाही, त्यांना असा कॉन्ट्रास्ट हवा होता. आणि ब्लाऊजचा लुक तुम्ही बघू शकताय. हा विअर केल्यानंतर तो खूप सुंदर दिसणार आहे. पुढच्या साईडने प्रिन्सेस कट आहे. नंतर सेकंड ब्लाऊज दाखवते, बघू शकते. ह्याला काही पानगळाच टाकला आहे, सिम्पल नॉट लावलेत. तर ह्यांचा जसा ब्लाऊज होता तसाच मी स्टिच केला आहे, कारण हे कस्टमर आपल्याकडे पहिल्यांदाच आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे बघून त्यांनी मला हे ब्लाऊज दिलेलं आहे स्टिच करायला. फर्स्ट टाईम त्या माझ्याकडे आलेले आहेत. आय होप सो की त्यांना माझी फिनिशिंग आवडेल. त्यानंतर हे बघू शकता, हा सिम्पल असा, अजून ह्याला हुक लावायचे राहिलेत. डीपमध्ये असा मटका गळ्यामधून आहे कोरून, आणि त्याला छान अशी कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग लावलेली आहे. पुढच्या साईडनं हा कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्या त्याच्या स्लीव्ज आहेत. अजून ह्याचं हुकाचं काम आहे, ह्याला हुक लावायचे. 2 ब्लाऊजलाच लावून झालेले आहेत. म्हटलं तुमच्यासोबत पहिला व्हिडिओ शेअर करावा. आणि साधारण हे 3 ब्लाऊज झाले आणि हा 4था ब्लाऊज. हा बघू शकते. हा पार्टीवेअर साडी, म्हणजे एकदम सिम्पल सोबर साडी आहे. त्याच्यावर हँडवर्क आहे ह्या साडीवरती, प्रॉपर असं स्टोन वर्क केलेलं आहे. आणि ह्याला रनिंगच ब्लाऊज पीस आला आहे, म्हणजे ह्याच्या साडीतलंच ब्लाऊज पीस काढायचा होता. आणि त्याला काही नाही, फक्त सिम्पल अशी एवढी पायपिंग दिली होती त्यांनी. तर मग आपण ह्याला बॅक साईडनं सेम मॅचिंगची लेस लावलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचे जे फॅब्रिक उरलं त्यातनं मी एवढे लटकन केलेले आहेत. आणि त्यानंतर हे असा बो लावलेला आहे. हा ब्लाऊज घातल्यानंतर ह्याची खूप सुंदर असा लुक येतो. तर कसे वाटले ब्लाऊज डिझाईन नक्की सांगा. तुम्ही किती वेळात किती ब्लाऊज शिवता हे देखील सांगा. मी आज टार्गेट बनवलं आहे की रात्रीपर्यंत मी 5 तरी ब्लाऊज कंप्लीट करेन. म्हणजे 4 ब्लाऊज 3 वाजेपर्यंतच झालेले आहेत. पण आता ह्याचं मला अजून हुक लुकचं काम पेंडिंग आहे. त्यानंतर अजून 2 ब्लाऊजचं म्हणजे माझे कटिंगचे आहेत, बट आता हा अस्तरचा हा एकच आहे. अस्तरचे मी 5 ब्लाऊज कंप्लीट करणार होते, पण अस्तरचे आता मला वाटतं मी 4च ब्लाऊज कंप्लीट आणि एक विदाऊट अस्तरचा कंप्लीट झालेला आहे. तर आता बघू, अजून साड्या पेंडिंग आहेत. तर मी असेच नंतर तुमच्यासाठी देखील व्हिडिओ घेऊन येईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.